रात्री 10 वाजता रुग्ण तपासून संपले आणि मी माझे क्लिनिक बंद केले. गाडीत बसणार इतक्यात मित्राचा फोन वाजला. तो म्हणाला, कुठे आहेस रे? मी सांगितलं, अरे आताच क्लिनिक बंद केले, घरी जात आहे. तो आता लगेच माझ्याकडे ये. मी म्हणालो, 1 तासाच्या तुझ्याकडे पोहोचतो. माझ्या क्लिनिक पासून माझ्या मित्राचे घर 1 तासाच्या अंतरावरती होते. मी फोन बंद केला, गाडी गेटमधून बाहेर काढली आणि मनात विचार आला, नक्की काय अडचण आली असेल, त्याला काय आर्थिक अडचण असेल, घरात कोण आजारी असेल, नक्की काय झालं असेल. मला टेन्शन आलं. परत मी त्याला फोन लावला आणि विचारलं, मित्रा येताना काय घेऊन येऊ दे, कुणाला सोबत आणू दे, काय कॅश वगैरे घेऊन येऊ दे का? तर तो रडू लागला. माझं टेन्शन आणखी वाढलं. मला नक्की कळेना काय झालं. तोपर्यंत दुसरी व्यक्ती फोनवर बोलू लागली, कदाचित त्याचा मित्र असावा. तो मला म्हणाला, साहेब काळजी करण्यासारखं काही नाही. अरे मी म्हणलं, मग तो का रडत आहे? तर तो आनंदाने रडत आहे. तो त्याचा मित्र सांगू लागला, तुम्हाला सविस्तरच सांगतो, आम्ही 4-5 मित्र एकत्र बसलो होतो. सहज मैत्रीचा विषय निघाला आणि आमच्यामध्ये एक पैज लागली. प्रत्येकानं बाहेरगावच्या आपल्या मित्राला फोन लावायचा आणि त्याला आता लगेच बोलवून घ्यायचं. आणि जो मित्र, काय काम आहे, आताच आलं पाहिजे का, एवढ्या रात्री येण्याची काही गरज आहे का, सकाळी आलं तर चालेल का, असे प्रश्न न विचारता डायरेक्ट येण्यासाठी निघेल. तो मित्र पैज जिंकेल. आणि आमचा हा मित्र पैज जिंकला आहे आणि ह्या पैजेमध्ये तुम्ही सुद्धा 1 नंबरनं पास झाला आहे. आता माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले, कारण ह्या मैत्रीच्या परीक्षेत मी सुद्धा पास झालो होतो. मित्रांनो, हजारो मित्र जमवण्यापेक्षा थोडकेच मित्र जमवा, पण जीवाभावाचे मित्र जमवा. तुमच्या प्रत्येक हाकेला, प्रत्येक साधेला प्रतिसाद त्यांनी दिला पाहिजे. आपल्या मित्रांसाठी, आपल्या परिवारासाठी वेळ द्या. मित्र म्हणजे दुसऱ्याच्या पोटी जन्मलेला आपला भाऊच असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना बहुत कभी